नमस्कार मंडळी. आज तुम्हाला मी बटाट्याचे भजे करून दाखवणार आहे. आता भज्यासाठी तेल, बटाटे, बेसन पीठ, कोथिंबीर, मीठ, चटणी, हळद, जिरे, ओवा एवढं साहित्य घेतलंय. आता चुलीवर कढई ठेवून घेऊ. कढईत तेल टाकून घेऊ. आता कढईत तेल तापा ठेवलंय. तवर बटाटे छलून बेसन पिठात काढून घेऊ. असे बटाटे छलून त्याची वरची साल सगळी काढून घ्यायची. बटाट्याची साल काढून झाली. आता ही वेपर्सच्या खिसणीने जरा बारीक बारीक जरा पातळ आपण चकल्या काढून घेऊ. त्याच्या वेपर्सच्या खिसणीने खिसलं म्हणजे पातळ चकल्या निघतात, म्हणजे भाजून निघतं बेसन पिठामध्ये लवकर. आता झाल्या बटाट्याच्या चकल्या काढून. आता ही चकल्या काढलेल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता धुतलेल्या चकल्या काढून घेऊ आपण. आता बेसन पीठ कालवायसाठी ओतून घेते पातेल्यात. बेसन पिठात चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आता चवीपुरती अर्धा चमचा चटणी टाकून घेऊ आणि हळद थोडी टाकून घेते. पाव चमचा जिरे टाकते. पाव चमचा ओवा टाकते. थोडी कोथिंबीर कापून टाकते. आता बेसन पिठात पाणी टाकून कालून घेऊ. पातळ पीठ करायचे म्हणजे चकल्याला पातळ लागतं. आता कापलेल्या चकल्या बेसन पिठात टाकून घेऊ कालवलेल्या आपण. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्याला बेसन पीठ लागावं. असं तेलाला तवा आला. आता ह्यात भजीत सोडून घेऊ आपण. आता हे पातळ बेसन पीठ केलेलं आहे. थोडं थोडं त्याला लागावं म्हणून, म्हणजे कडक होत्यात. जास्त बेसन पीठ असल्यावर कडक होत नाही. काय किती भारी झाले ते. जास्त बेसन पीठ असल्यावर बी काय होतंय, आत भाजत नाही ते चांगले. हे असे कडक येतात. चांगले कडक भाजल्यात. आता काढून घेते. आता हे दुसरा घाणा लगेच सोडून घेते.
आता चांगलं तळून निघल्या, काढून घेते लगेच आता. हे झालं आपलं बटाट्याचे भजे, कडक आणि कुरकुरीत. कोणाला आवडलं असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.